Hello students. Our next topic is de-Arsonval meter movement. Okay. What is a de-Arsonval movement? A de-Arsonval movement is used in various resistance bridge circuits and in a potentiometer circuits. It is basically used to detect presence of current in any circuit. जी डी-अर्सोनल मोमेंट आहे ती कशासाठी यूज होते तर करंट जो आहे तो सर्किटमध्ये प्रेझेंट आहे किंवा नाही त्याच्यासाठी डी-अर्सोनल मीटर त्या ठिकाणी यूज होते. इन मोस्ट ऑफ द केसेस इट इज यूज फॉर डिटेक्टिंग नल कंडिशन्स मीन्स झिरो पोटेन्शियल डिफरन्स कंडिशन्समध्ये त्या ठिकाणी डी-अर्सोनल मोमेंटचा यूज होतो. ठीक आहे. समोरची जी डायग्राम बघताय तुम्ही त्यामध्ये काय बघू शकता, एक एन पोल आहे एक एस पोल आहे. दॅट मीन्स इट इज अ मॅग्नेट. ठीक आहे. हे जे मॅग्नेट आहे मॅग्नेटिक फ्लक्स जे कंडक्ट होत आहे त्याच्याद्वारे काय करतात एक मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी काय करतात जनरेट करतात. ठीक आहे. एन पोल अँड एस पोल जर त्याच्यामध्ये काय आहे एक मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी काय राहणार आहे अवेलेबल त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण एक करंट कॅरी कंडक्टर त्या ठिकाणी काय करणार आहे आपण प्लेस करणार आहे. ठीक आहे. डी-अर्सोनल मोमेंट इज अ करंट सेन्सिंग मेकॅनिझम विच इज यूज्ड इन डीसी ॲमीटर, ओहममीटर अँड व्होल्टमीटर. कोणकोणत्या मीटरमध्ये यूज होत आहे कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तर डीसी ॲमीटर, ओहममीटर अँड व्होल्टमीटर. दॅट्स वाय आपण काय करू शकतो याद्वारे करंट मेजर करू शकतो, रेजिस्टन्स मेजर करू शकतो किंवा व्होल्टेज मेजर करू शकतो. ठीक आहे. नाव व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ डी-अर्सोनल मोमेंट. जी डी-अर्सोनल मोमेंट आहे ती कोणत्या प्रिन्सिपलद्वारे काम करत आहे. व्हेन अन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू अ कॉइल. ठीक आहे. व्हेन अन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू अ कॉइल placed in a magnetic field, it experience a force. ज्यावेळेस काय एक करंट कॅरिंग कंडक्टर असेल त्याच्यामधून काय होत असेल जर करंट कंडक्ट होत असेल आणि तो जो कंडक्टर आहे तो कुठे प्लेस असेल ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस असेल. ठीक आहे. एन आणि एस जे पोल आहे मॅग्नेटचे त्याच्यामध्ये काय आहे एक मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस इलेक्ट्रिकल करंट इज पास थ्रू अ कॉईल. ठीक आहे. त्या ठिकाणी काय आहे एक कॉईल दिलेली आहे. ठीक आहे. ही जी बघू शकता तुम्ही एन आणि एस पोलमध्ये काय आहे एक कॉईल दिलेली आहे. ठीक आहे. ती जी कॉईल आहे ती आपण त्या ठिकाणी काय केलेली प्लेस केलेली आहे. त्याच्यामधून काय होतं आहे करंट पास होतं. ज्यावेळेस त्याच्यातून करंट पास होतो इन अ मॅग्नेटिक फील्ड तो काय करतो एक्सपिरियन्स अ फोर्स. तो काय करतोय फोर्स एक्सपिरियन्स करतो त्या ठिकाणी. दिस फोर्स कॉजेस अ टॉर्क. हा फोर्स कशाला कारणीभूत असतो त्या ठिकाणी आपण एक टॉर्क जनरेट करू शकतो. ठीक आहे. इज अ कॉईल दॅट इज फिक्स्ड ॲज अ स्पिंडल टू अ स्पिंडल. द स्पिंडल कॅन रोटेट इन फिक्स्ड बेअरिंग. त्या ठिकाणी तुम्ही एक स्पिंडल बघू शकता. ठीक आहे. जो एक सर्कल आहे तो काय एक स्पिंडल आहे त्याद्वारे काय करू शकता. वर जर बघितलं तर तुम्ही काय आहे स्किल रिडिंग आहे एक पॉइंटर आहे आणि जी कॉईल आहे त्याच्यामधून काय होणार आहे करंट पास होणार आहे. इथं दोन प्रकारचे स्प्रिंग दिलेले आहे. ठीक आहे. स्प्रिंग कशासाठी दिलेले असेल ते फर्स्ट ऑफ ऑल जो करंट कॅरी कंडक्टर आहे ठीक आहे तो काय करणार आहे एक डिफ्लेक्टिंग टॉर्क त्या ठिकाणी जनरेट करणार आहे. बरोबर आहे. आणि मग जो स्प्रिंगचा यूज आहे तो कशासाठी होणार आहे त्या ठिकाणी एक कंट्रोलिंग टॉर्कसाठी त्या ठिकाणी स्प्रिंगचा यूज होणार आहे. ठीक आहे. जो पॉइंटर आहे तो झिरोला काय करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी झिरो पॉईंटला काय करण्यासाठी त्या ठिकाणी तो जनरेट करण्यासाठी किंवा झिरोवर स्टेबल करण्यासाठी त्या ठिकाणी काय होणार आहे कंट्रोलिंग टॉर्कचा यूज आपल्याला होणार आहे. द रोटेशन ऑफ अ स्पिंडल is proportional to the electric current passed through the coil. The rotation of a spindle means हे जी बघू शकता तुम्ही. ठीक आहे. सर्कल
त्याला काय म्हणायचं, स्पिंडल इज प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट पास थ्रू द कॉईल. कशाला प्रोपोर्शनल आहे, इलेक्ट्रिक करंट पास थ्रू द कॉईल. दिस टॉर्क दॅट इज प्रोड्यूस्ड इन बॅलन्स आफ्टर मूवमेंट अगेन्स्ट द रिस्टोरिंग टॉर्क ऑफ स्प्रिंग्स. द टॉर्क दॅट इज प्रोड्यूस्ड that tends to rotate the spindle is termed as diurnal moment. यालाच काय म्हणायचं, diurnal moment. आता ही जी कॉईल बघू शकता तुम्ही एन आणि एस पोलच्या मधली, त्याच्यामधून काय होणार आहे, आपण एक करंट पास करणार आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, हे अगोदर समजण्यापेक्षा आपण डायग्राम बघूया. ही जर डायग्राम बघितले तुम्ही तर इथं काय आहे, एक मॅग्नेट दिलेला आहे. ठीक आहे, यू आकाराचं काय दिलेलं आहे, मॅग्नेट दिलेला आहे. याच ठिकाणी तुम्ही काय बघू शकता, जी कॉईल आहे, एक काय दिलेला आहे, स्पिंडल दिलेला आहे. ठीक आहे, जो पॉइंटर दिलेला आहे तो काय होणार आहे, एक फिक्स केलेला आहे. आपण रोटेशनला काय केलेलं आहे, स्केल रिडिंगला काय करणार आहे, आपण त्याला फिक्स करणार आहे. या ठिकाणी काय बघू शकता, एक तुम्ही कंट्रोलिंग टॉर्क, त्या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्कसाठी काय यूज केलेलं आहे, आपण स्प्रिंग कनेक्ट केलेलं आहे त्याला स्पिंडलला. ज्यावेळेस ही जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते कशामध्ये, एन पोल आणि एस पोलमध्ये, आणि ज्यावेळेस त्याच्यातून काय होत आहे, करंट काय होतो, कंडक्ट होतो. ही जी कॉईल बघताय तुम्ही, ठीक आहे, ज्यावेळेस ही जी मुव्हिंग कॉईल आहे याच्यामधनं ज्यावेळेस करंट पास होईल त्याद्वारे काय होणार आहे, एक डिफ्लेक्टिंग टॉर्क त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. ठीक आहे, मीन्स जो प्रिन्सिपल आहे आपला डिअर्सनल मोमेंटचा, काय प्रिन्सिपल आहे, जो प्रिन्सिपल आहे तो काय सांगता येईल आपल्याला, डिअर्सनल मोमेंटचा, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ फोर्स. ठीक आहे, ज्यावेळेस त्याच्यातून काय होणार आहे, करंट कॅरी होणार आहे, करंट कंडक्ट होणार आहे, त्यावेळेस काय करणार आहे, एक फोर्स जनरेट होणार आहे. दॅट मीन्स हा जो पॉइंटर आहे तो काय होणार आहे, त्या ठिकाणी डिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे, आणि जो डिफ्लेक्ट होणार आहे, जसं जसं करंट इन्क्रीज होणार आहे तसं तसं काय होणार आहे, जो फोर्स आहे, फोर्स दॅट म्हणजेच काय पॉइंटर आहे तो काय होणार आहे, तो करंट पण त्याच प्रकारे काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. जसं करंट काय होणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे, त्याच प्रकारे जे डिफ्लेक्शन राहणार आहे ते पण काय होणार आहे, त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. मीन्स डिफ्लेक्शन टॉर्क आहे तो काय होणार आहे, त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, जसं करंट काय होईल, करंट जसा इन्क्रीज होईल तसंच डिफ्लेक्टिंग टॉर्क पण त्या ठिकाणी इन्क्रीज होणार, आणि त्याच्यामध्ये जे स्केल रिडिंग आहे त्याच्यावर आपल्याला काय भेटणार आहे, त्याची व्हॅल्यू कशा प्रकारे इन्क्रीज होती आहे. The rotation of spindle is proportional to the electric current passed through the coil. जी रोटेशन राहणार आहे स्पिंडलची ती कशाशी प्रोपोर्शनल राहणार आहे, तर इलेक्ट्रिक करंट पास थ्रू द कॉईल. ठीक आहे, डायग्रामद्वारे आपण बघितलं की ज्यावेळेस करंट इन्क्रीज होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, ही जी रोटेशन राहणार आहे ती कशी राहणार आहे, त्याला प्रोपोर्शनल राहणार आहे. मीन्स इफ करंट इन्क्रीज देन द डिफ्लेक्टिंग टॉर्क इज ऑल्सो इन्क्रीज. This torque that is produced in balance after a movement against the restoring torque of spring. स्प्रिंगद्वारे काय करू शकतो, तो आपण रिस्टोर करू शकतो जो टॉर्क जनरेट होतोय. ठीक आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क त्या ठिकाणी जनरेट होतोय. द टॉर्क दॅट इज प्रोड्यूस दॅट टेंड्स टू रोटेट द स्पिंडल इज टर्म्स ॲज डिअर्सनल मोमेंट. नाव व्हॉट डिस्क्रिप्शन ऑफ डिअर्सनल मोमेंट. ठीक आहे, the arrangement consists of a coil which is wound over an iron couple, that means spindle. The arrangement consists of a coil. ठीक आहे, जी अरेंजमेंट राहते ती कशी राहते, कॉईल कशावर वाउंड केलेली असते, तर एक आयरन कोअर आहे. ठीक आहे, डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता काय, एक आयरन कोअर, एक स्क्वेअरमध्ये काय दिलेली आहे, एक आयरन कोर त्या ठिकाणी, आणि त्याला वाउंड केलेली असते काय, कॉईल एक वाउंड केली असते ज्याच्या थ्रू काय होतो, करंट कंडक्ट होत आहे. द स्पिंडल इज प्लेस बिटवीन द टू पोल्स ऑफ हॉर्स शू मॅग्नेट. स्पिंडल कशाद्वारे कशा प्रकारे प्लेस केलेला असतो त्या ठिकाणी, तर बिटवीन द टू पोल्स ऑफ हॉर्स शू मॅग्नेट, जे दोन मॅग्नेट आहेत त्या ठिकाणी काय, एक स्पिंडल त्या ठिकाणी काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे. Now the spindle is attached to its end two bearings. ठीक आहे, spiral and
Torsional springs are provided for restoring of the system when the extraction is removed. त्या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्कसाठी काय दोन स्प्रिंग त्या ठिकाणी ॲडजस्ट केलेले असतात. कशासाठी तर जी अगोदरची जी अगोदरची जी सिच्युएशन आहे किंवा जो पॉइंटर जो फिक्स केलेला आहे झिरोला तो कंट्रोल करण्यासाठी ज्यावेळेस डिफ्लेक्टिंग टॉर्क काय करतो डिफ्लेक्शन करतो तो कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला परत त्याच्या सिच्युएशनला परत आणण्यासाठी झिरोवर परत मूव करण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्प्रिंग अरेंजमेंट केलेली असते. अ पॉइंटर इज अटॅच टू द स्पिंडल दॅट कॅन स्वीप ओव्हर द कॅलिब्रेटेड स्केल. अ पॉइंटर इज अटॅच टू द स्पिंडल. जो पॉइंटर आहे तो कशाला अटॅच केलेला असतो स्पिंडलला. दॅट कॅन स्वीप ओव्हर द कॅलिब्रेटेड स्केल. त्याद्वारे काय करू शकतो ज्यावेळेस तो डिफ्लेक्ट होतो त्याद्वारे आपण काय करू शकतो तो कॅलिब्रेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्केल. नाव ऑपरेशन ऑफ डिअर्सनल movement. When a current is passed through the coil, it produces a force. आपला प्रिन्सिपल काय सांगतोय when a current is passed through the coil. ज्यावेळेस कॉइलमध्ये काय होतंय करंट पास होतोय इट प्रोड्युसेस अ फोर्स. ड्यू टू दिस फोर्स अ टॉर्क इज प्रोड्यूस इन द स्पिंडल विच रोटेट्स इट. त्याद्वारे काय होतं एक फोर्सद्वारे काय होतं एक टॉर्क क्रिएट होतो त्या ठिकाणी. ठीक आहे. इट प्रोड्युसेस इन द स्पिंडल विच रोटेट्स इट. त्याद्वारे काय होतो जो पॉइंटर आहे आपला तो त्या ठिकाणी मूव्ह होतो. व्हेन द स्पिंडल रोटेट्स इट्स मूव्स अ पॉइंटर इट मूव्स अ पॉइंटर मेकिंग अ स्वीप ओव्हर कॅलिब्रेटेड स्केल. आता हा जो पॉइंटर असतो तो कशाला स्पिंडलला त्या ठिकाणी फिक्स केलेला असतो आणि तो स्पिंडल रोटेट झाल्यामुळे काय होतं जो पॉइंटर आहे आपला तो पण त्या ठिकाणी काय होतो मूव्ह होतो डिफ्लेक्ट होतो त्या ठिकाणी. स्प्रिंग प्रोड्यूस अ रिस्टोरिंग टॉर्क. स्प्रिंग काय करतंय त्या ठिकाणी रिस्टोरिंग टॉर्क त्या ठिकाणी काय करतंय क्रिएट करतंय. व्हेन दिस रिस्टोरिंग टॉर्क बिकम्स इक्वल टू द एक्सायटेशन टॉर्क द पॉइंटर कम्स टू रेस्ट. तो पॉइंटर परत काय करतो ज्यावेळेस करंट काय होतंय झिरो होतोय त्या ठिकाणी परत जो पॉइंटर आहे तो काय होतोय परत कंट्रोलिंग टॉर्कद्वारे झिरोवर ॲडजस्ट त्या ठिकाणी होतोय. द रोटेशनल मोमेंट ऑफ द स्पिंडल इज प्रोपोर्शनल टू द सप्लाय करंट. जे रोटेशन आहे ते कशाला प्रोपोर्शनल करताय तर जो करंट आहे. ठीक आहे. म्हणजेच तो कशावर डिपेंड असतं तर जो सप्लाय करंट असतो त्याच्यावर डिपेंड असतो. जेवढा सप्लाय तुम्ही काय करतात इन्क्रीज करता तेवढंच तर रोटेशन त्या ठिकाणी काय होत आहे इन्क्रीज होत आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण सर्किट ड्रॉ केला ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बघू शकता एक सर्किट दिलेलं आहे. ठीक आहे. एन पोल एस पोल त्या ठिकाणी स्पिंडल दिलेलं आहे स्केल रिडिंग दिलेली आहे आणि ज्या वेळेस याच्यातून काय होतं आहे करंट फ्लो होतो आहे. ठीक आहे. एक परमनंट मॅग्नेट दिलेलं आहे त्या ठिकाणी. ज्या वेळेस याच्यामधनं करंट फ्लो होतो आहे कशाद्वारे मुव्हिंग कॉइलमधनं. ठीक आहे. त्यावेळेस काय होतं आहे जो बेसिक प्रिन्सिपल आहे आपला डिअर्सनल मोमेंटचा काय ज्यावेळेस करंट कॅरी कंडक्टर काय होतं याच्यामधून परमनंट मॅग्नेटिक फील्डमधनं ज्यावेळेस करंट फ्लो होतो आहे त्यावेळेस एक फोर्स एक्सपिरियन्स होतो. मीन्स हा जो स्पिंडल आहे त्या ठिकाणी तो काय होतो आहे मग रोटेट होतो एक डिफ्लेक्टिंग टॉर्क त्या ठिकाणी क्रिएट करतो. ठीक आहे. फोर्स इज इक्वल टू आय इंटू एल इंटू पी. दॅट मीन्स हा हे ज्यावेळेस याच्यातून करंट फ्लो होईल त्याद्वारे काय होईल स्पिंडल रोटेट झाल्यामुळं काय होईल जसं करंट इन्क्रीज होईल तेवढा डिफ्लेक्टिंग टॉर्क काय राहील तुमचा इन्क्रीज होईल त्या ठिकाणी. नाव कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ डिअर्सनल गॅल्व्हनोमीटर इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन जे असतं ते फर्स्ट म्हणजे मूव्हिंग कॉइल. ठीक आहे. मूव्हिंग कॉइल काय करते दिस कॉइल इज मेड अप ऑफ थिन सी वायर ऑफ मेनी टर्न्स. द करंट टू बी detected is passed through this coil. It is placed between strong permanent magnets. The orientations of magnetic field with respect to coil is radial. The coil rectangular in shape. The coil
deflects when current passes through it. Moving coil करते, the moving coil made up with thin CU wire. ठीक है. सेकंड म्हणजे मेटल फॉर्मर. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ ॲल्युमिनियम. मेटल फॉर्मर जो असतो तो कशाचा असतो तर ॲल्युमिनियमचा. इट सपोर्ट्स द कॉईल. हा काय करतोय, जी कॉईल आहे त्याला सपोर्ट्स देतोय. दॅट मीन्स कॉईल इज वाउंड ऑन दिस फॉर्मर. जी कॉईल असते ती कशावर वाउंड केलेली असते तर हा जो मेटल फॉर्मर आहे. ठीक आहे. रेक्टँग्युलर शेपचा याच्यावर जी कॉईल आहे ती वाउंड केलेली असते. दिस ॲल्युमिनियम फॉर्मर प्रोव्हाइड्स नेसेसरी डॅम्पिंग टॉर्क बाय ईडी करंट. जो ॲल्युमिनियम फॉर्मर आहे तो काय प्रोव्हाइड करतोय, नेसेसरी जो डॅम्पिंग टॉर्क आहे विथ द हेल्प ऑफ ईडी करंट्स, त्याच्याद्वारे काय करू शकतो तो डॅम्पिंग टॉर्क त्या ठिकाणी क्रिएट करतो. द ॲल्युमिनियम फॉर्मर रोटेट्स अलॉंग विथ कॉईल. नाव नेक्स्ट इज आयरन कोर. What is meant by iron core? The strengthen the flux linkage between permanent magnet and coil. An iron core is provided. The iron core is stationary. ठीक है. Suspension. The coil is supported by suspension at both ends in vertical directions, and upper suspension is in form of flat ribbon. The lower suspension is in the form of coil wire. The current is led in and taken out through coil by these upper and lower suspension. Fifth is indicating system. ठीक आहे. या ठिकाणी काय बघू शकता तुम्ही, स्केल रीडिंग अँड पॉइंटर. A small piece of mirror is pasted on the upper suspension. A beam of light is focused on the mirror and it gets reflected on the calibrated dial. त्या ठिकाणी काय केली जाते, बीम जनरेट केली जाते. ठीक आहे. जी कशावर फोकस होते तर मिररवर, आणि त्याद्वारे काय भेटते आपल्याला, जी रिडिंग आहे ती शो होते त्या ठिकाणी डायल पॉइंटरवर. डायल पॉइंटरद्वारे काय होते, स्केल रिडिंगवर त्या ठिकाणी रिडिंग शो होते आपल्याला.